करू भया पोरा वाट बघत असता. घे शिवचड. अगो ए गौरे, अगो शिवची भाजी आहे ती. भेंडीच्या डब्यात काय भरतस? भाजी? अगो लक्ष काय आहे तुझा? सॉरी सॉरी आजी, अगं चुकून. एक मिनिट. बे माका सॉरी म्हणू नकोस हा. तुझ्या मनात जे काय चाललं ना ते बोलून मोकळी हो ना एकदा. मनात नाही, काय नाही. काय नाही का सांगता येत नाही. हे बघ तुझ्या डोळ्यात माका दिसता की तुझ्या मनात काहीतरी विचार चाललो हा. काय चालला हा? नाही अगं तसं काही नाही. आज जरा काम जास्त होतं ना म्हणून दमले, म्हणून लक्ष नव्हतं डबा भरताना. बाकी काही नाही. असं होय. बर आता तू असा म्हणता तर तसा. बर तू दमली आहेस ना. डबे मी भरताय आणि मी देऊन येते, कळला? नाही नाही कशाला, मी जाते ना आजी. अगं गौरी, तुला दमल्यासारखं झालंय ना, तू आराम कर, मी जाऊन डबे देते. बर. अगं पण मी. अगं काळजी नको करू, साजी मी देऊन येते ना डबे आज. हो बर ते. अम्माचा फोन. बॉसचा फोन आहे, तू डबे भरून तयार ठेव, मी देऊन येते. हा आलेच मी. गेले डबे पोचले. हेलो अम्मा, नमस्कार. ये नमस्कार चमत्कार तुम अपने पास रखो। सुबह हमारा फोन क्यों नहीं उठाया? अम्मा वो सुबह जरा घर के काम. ये काम के बहाने मत बनाओ। हमने अपने काम के तुम्हें पैसे दिए हैं, उसका क्या हुआ? आप जैसा सोच रही है ना वैसा कुछ भी नहीं है. मी चौकशी केली, लक्ष आहे माझं. ठीक क्या बुढ़ा रही है ये लड़की? मतलब मेरा ध्यान है. तुम्हारा कोई ध्यान नहीं है निशा। और मुन्ना की आवाज से हमें साफ पता चल रहा था कोई बात जरूर है। और उसकी हरकतें। निशा हमने तुमसे जो कहा है ना वो काम तुम करो। जी अम्मा, जी मैं पता लगाने की कोशिश करती हूँ. जल्दी पता लगाओ और हमें खबर करो, समझी तुम? हाँ अम्मा. हाँ नहीं तो ये हमारा मुन्ना कहीं उस पागल लड़की के चक्कर में तो नहीं पड़ गया है? हे भोलेनाथ, अरे मुंबई की लड़की से हमारे मुन्ना की रक्षा करना। मुन्ना को फोन लगाते. पनीर मशरूम स्टिक विथ बार्बेक्यू सॉस करण्यासाठी लागणारे साहित्य: किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, पनीर, तांदूळाचं पीठ, रवा, मटार, मशरूम, कोबी, मीठ, मिरची, कोथिंबीर आणि बार्बेक्यू सॉस. कृती: प्रथम एका बाउलमध्ये किसलेलं गाजर, उकडलेला बटाटा, कुस्करलेला पनीर, मटार, मशरूम, हिरवी मिरची, कोथिंबीर, कोबी, मीठ आणि तांदूळाचं पीठ घालून सर्व एकजीव करून घ्यावं. तयार मिश्रणाच्या स्टिक बनवून रव्यामध्ये घोळवून गरम तेलात तळून घ्याव्यात आणि सर्व्ह कराव्यात. मामी, कोणता भक्त हाक मारतो आहे? ध्यानात इतके मग्न आहात. बाणाईला भेट घ्यायची आहे देवी. वाटलंच मला. ही अस्वस्थ असणं स्वाभाविकच आहे. तिच्या दृष्टीने हे सारंच गोंधळून टाकणार आहे. अशा वेळी तिला तुम्हाला किंवा मला भेटावंसं वाटणं हे स्वाभाविक आहे. नमस्ते अंकल जी, वो हमें आपसे. कशा करता आलास तू इथे? विकीची चाडी करायला? काय समजतो काय स्वतःला तू? अरे आजारपणात माझा जीव वाचवला म्हणून घरातल्या पोरीबाळींवर. अरे कुठून कुठून येता तुम्ही, नाही ते उद्योग धंदे करता इथं. खपवून घेणार नाही मी सांगतो तुला. मी फार वाईट माणूस आहे, लक्षात ठेव. पोलिसात देणार होतो तुला. केवळ विकी आडवा आला म्हणून लक्षात ठेवलं, ते इथून दिंड काढणार होतो तुझी मी. मामा, आता आपण काहीच करू शकत नाही. पण आर्चिस, हे असं कसं शक्य आहे? आपण तर सगळे आवाज रेकॉर्ड केले होते ना, राईट? हो. मग हे असे कोणते आवाज रेकॉर्ड झाले जे आपल्याला ऐकूच आले नाहीत? आय मीन, हाऊ कॅन इट बी पॉसिबल?